अजून काय जास्त आता बोलायचंच आहे तासभर. नमस्कार. नमस्कार. मी ममता सिंधुताई सपकाळ. अजून हां खरी आता तू बोल. नमस्कार. हां बरोबर आहे, बरोबर आहे. खूप वेळा नमस्कार झाले. आपण थेट सुरुवात करूया. काल आपण पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ज्या त्यांचा वारसा नेटाने चालवत आहेत, त्यांचं सगळं काम पुढे नेत आहेत, त्या ममता सिंधुताई सपकाळ यांना ऐकलं. त्यांचं काम, सगळ्या संस्था कशा सुरू आहेत ते समजून घेतलं. आज आपण कवयित्री, गझलकार ममता सिंधुताई सपकाळ यांना ऐकणार आहोत. मला फार आनंद होतोय अनेक गोष्टींसाठी. की पहिली एक गोष्ट की बेळगावात कार्यक्रम होतो, सोबत ममताताई आहे. कारण आम्ही बऱ्याचदा एकत्र असतो, पण पहिल्यांदाच आम्ही कवितेच्या निमित्ताने अशा एकत्र एका मंचावर आहोत, आणि तेही दोघींच्याही आवडत्या शहरात बेळगावात. त्यामुळे तो आनंद जास्त आहे. थेट सुरुवात करूया. आपण ह्या कार्यक्रमाचं नाव ऋतू सातवा असं ठेवलंय. इथे काहींना ऋतू सातवाचा संदर्भ माहीत असेल नसेल, पण मी ममताताईलाच विचारते की काय आहे हा ऋतू सातवा. कारण सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये किंवा आम्ही शिकलोय त्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही 6 ऋतू शिकलेले आहेत. हा 7वा ऋतू नेमकं काय आहे त्याबद्दल तू काय सांगशील? आणि त्यानंतर तिची एक रचनेनेच आपण सुरुवात करूया कार्यक्रमाला. नमस्कार सगळ्यांना. आणि कलावकाशला आज 10 वर्ष पूर्ण होत आहे. तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप कौतुक. जो खरं रसिक समोर आहे, सपोर्टर्स समोर आहे, त्यासाठी एकदा टाळ्या वाजवायच्या. खूप कौतुक आहे तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नांचं. खूप एफर्ट घेत आहे तुम्ही. सगळं कालपासून तुम्हाला लोकांना मी करते. आता स्वतःकडे येते. प्रश्न एकदम मला हा प्रश्न अपेक्षित नव्हता खरं तर. मी काहीतरी तुम्ही सुरुवात कशी केली लिखाणाची, कधीपासून लिहिता, असा काहीतरी एक भाबडा प्रश्न इमॅजिन केला होता. तू डायरेक्ट ऋतू सातवावर पोचवतेस मला. खरं सांगू का, तो विसरा होता. म्हणजे माझी एक गझल की जन्म मला तू द्यावा आनंद पुढल्या जन्मी, या जन्माची नको आठवला पुढल्या जन्मी, अशी एक गझल होती. आणि त्यातला शेवटचा शेर हा होता की तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी. तो ऋतू सातवा कधीतरी 2012-13 मध्ये लिहिला गेला तो शब्द. आणि त्या शब्दांनी भुरळ घातली म्हणा, किंवा मी स्वतः शोध घ्यायला लागले की काय आहे हे ऋतू सातवा प्रकरण माझ्याकडून जे लिहिलं गेले हे काय आहे. 6 ऋतू असतात आपण जे म्हणतो हेमंत, वर्षा, जे काही ऋतू होते. मला असं वाटतं की या 6 ऋतूंमधून फिरून आल्यानंतरही एक जी अपूर्णता राहते, एक जी असोशी राहते, एक जो रितेपणा राहतो, त्याची आस म्हणून हा ऋतू सातवा असला पाहिजे. म्हणजे कधीही न मिळालेल्या गोष्टी ज्या आपण स्वप्नात बघतो किंवा आपण इमॅजिन करतो, असं काहीतरी की जे तुम्हाला हवंसं वाटतं. मग ते काहीही असू शकतं जे तुम्हाला हवंसं वाटतं आणि ते प्रत्यक्षात येणार नाही आहे किंवा शक्यता नाही आहे त्याच्यात. त्या कुठेतरी 7व्या ऋतूमध्ये शोधणं किंवा तिथे ते आहे अशी मनाची समजूत करून घेणं. म्हणजे ह्या शेराचा अर्थ तर खरं मला आहे गेल्यानंतरच करायचं. तुझ्या विना या 6 ऋतूंचे काय करू मी, ऋतू सातवा होऊ आपण पुढल्या जन्मी. यातच एक अजून एक शेर असा होता की याही जन्मी चुकली नाही पाय पिटली, याही जन्मी चुकली नाही पाय पिटली, नसेल ना नक्की वळण
कुठल्या जन्मी हा ह्यात शेवट नाही. तर त्या शेरामध्ये जे शेवटच्या शेरात, त्या गझलेमध्ये जे शेवटच्या शेरात ऋतू सातवाला शब्द लिहिला गेला, मी स्वतः त्या ऋतू सातव्याचा शोध घेतली आहे. आणि असं वाटतंय की जे काम मी आता करते, ज्या मुलांमध्ये मी राहते, मला तो ऋतू तिथेच कुठेतरी सापडणार. एक प्रश्न. गझल सादर करताना असा प्रघात आहे किंवा अशी एक पद्धत आहे की तुम्ही आधी एक मतला आणि एक दोन शेर, सुटे शेर घेता आणि मग मूळ गझलेकडे जी तुम्हाला गझल सादर करायची आहे तिकडे वळता. तर याच फॉर्मॅटमध्ये मी आज सादर करेन किंवा कदाचित लागोपाठ गझल आहे की जे जसं सुचेल. तर पहिली गझल सादर करते आहे बघा तुम्हाला आवडेल का की सावली नाही जवळ सांगू कुणाला, सावली नाही जवळ सांगू कुणाला, या उन्हाची होरपळ सांगू कुणाला, या उन्हाची होरपळ सांगू कुणाला, दार माझे उंबरा त्याच्या घराचा, दार माझे उंबरा त्याच्या घराचा, रोज होते धावपळ सांगू कुणाला, रोज येणारा ऋतू रडवून जातो, रोज येणारा ऋतू रडवून जातो, रोज हसते पानकळ सांगू कुणाला. हे सुटे शेर होते आणि मुख्य गझल बघा की दिली वारशाने महंती मला, दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला, दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला, तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी, तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी, म्हणावेस तू फुलवंती मला, म्हणावेस तू फुलवंती मला, जिथे पाठ फिरवून आले पुढे, जिथे पाठ फिरवून आले पुढे, तिथे रोज देते भ्रमंती मला, तिथे रोज देते भ्रमंती मला, जरा थांबना सावलीला सखे, जरा थांबना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला, जरा थांबना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला, असत्या दिली साथ तू जन्मभर, असत्या दिली साथ तू जन्मभर, खरे फक्त कळणार अंती मला, खरे फक्त कळणार अंती मला. आणि शेवटचा शेर हा होता की अभिरू कधी लागली जर धरा जमीन, अभिरू कधी लागली जर धरा, मिळो आसरा असं म्हणती मला, मिळो आसरा असं म्हणती मला, दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. फार सुंदर अशी सुरुवात झाली. ताईच्या कविता गझला आपण ऐकणार आहोतच. मध्ये मध्ये मी माझंही काहीतरी ऐकून स्टेजवर बसली. मला थोडंसं ताईबद्दल सांगायचं आहे. म्हणजे ताईच्या वाचनाची सुरुवात किंवा मला तिचं लिखाण कुठे सापडलं, कसं सापडलं. तर मी जेव्हा 2009ला पहिल्यांदा फेसबुकवर अकाउंट उघडलं होतं, तर तेव्हा आपल्याला काहीच माहिती नसतं की कुणाशी बोलायचं, कुणाला वाचायचं, काय वगैरे. पण सजेशनमध्ये काही तुमच्या आवडीनिवडीची तुम्हाला जे आवडतं त्या पद्धतीची पुढे नावं येत जातात. तर तिथे ममता सिंधुताई असं नाव आलं. पहिली गोष्ट तर सिंधुताई सपकाळांच्या संदर्भातलं कोणीतरी व्यक्ती आहे हा पहिला संदर्भ तिथे लागला होता. नंतर हळूहळू फॉलो केल्यानंतर समजायला लागलं की या त्यांच्याच कन्या आहेत आणि त्या खूप सुंदर लिहितात. त्यावेळेला मी अजिबात लिहित नव्हते. मी कॉलेजला DEdला होते आणि मला लिहायला आवडायचं होतं. त्यावेळी चारोळ्या लिहायच्या. आता ताई तेव्हापासून गझल लिहिते, म्हणजे ही 2000 त्याच्या आधीपासूनही असते. हां पण हां आणि तेव्हा ती 2-2 शेर पोस्ट करायची तिथे. आता शेर काय असतात, गझल काय असते काहीच माहीत नाही मला. गाजी मजल फक्त चारोळीपर्यंत पोहोचत होती अजून. आणि हिला खूप लोकांच्या अशा छान छान कमेंट्स येतात, तुम्ही किती सुंदर लिहिताय. आणि त्याचं फार कौतुक वगैरे तिकडे व्हायचं आणि ते मला बघून फार छान वाटायचं. मला काय वाटलं की मी ज्या 4 ओळी लिहिते त्या 2 ओळी करायच्या
आणि 2 ओळीत लिहायचं म्हणजे मग त्याचा शेर होतो. मग मी हे असं करायला सुरू केलं. मग हळूहळू वाचणारी लिहिणारी माणसं आजूबाजूला फेसबुकवरती वाढत गेले आणि मग त्यांनी सांगितलं की अशी गझल नसते, असा शेर नसतो. नंतर गझल काय असते आणि कशी वाचायची असते हे ताईचे खरं तर शेर वाचून समजायला लागलं. म्हणजे माझ्यापर्यंत गझल पोचली म्हणायला खरं कारण म्हटलं तर ताईच आहे. म्हणजे 2009 पासून ते आज 2026 आज बाजूला बसून ताईच्या मला अशा कविता आणि गझल ऐकायची संधी मिळते. तर त्यामुळे मला असा तो 2009 पासूनचा प्रवास माझा आता झाला एका क्षणामध्ये की तेव्हा मी फक्त तिला फॉलो करायचे वाचनासाठी. आणि तिच्या शब्दांमध्ये ती सहजता जी आहे ना, म्हणजे कुठेही ओढून काढून बसवलेले शब्द नाही आहेत. अगदी आपण समोरच्याला काहीतरी सांगतोय सहजपणे, इतक्या सहजपणे ते शेर आलेले असतात. मला तिचे बरेचसे शेर आवडतात की तू व्यथा आहेस माझ्या काळजामधली, तू हसू तू हसू आहेस माझ्या चेहऱ्यावरचे, तू व्यथा आहेस माझ्या काळजामधली. असे बरेचसे शेर आहेत जे वाचल्या असं वाटतं की अरे हे हिने किती सहज सांगितलंय, आपल्याला हेच म्हणायचं असतं असं बऱ्याचदा वाटतं. ते तिच्या शब्दांमधून येत राहतं. खूप छान वाटतंय ताई तुला असं आज ऐकताना. नेहमी ऐकणं होत असतं, बोलणं होत असतं, पण आपल्या गावात येऊन आपल्या शहरामधली जी जाणकार माणसं आहेत त्यांच्या समोर बसून हे ऐकणं, हा अनुभव घेणं हे विलक्षण आहे आणि हे कायम स्मरणात राहणार आहे माझ्या. मी माझी एक कविता इथे सादर करते. आता मी फार गझल लिहित नाही, माझा तो पिंड नसावा, मी थोडीशी कवितेत रमणारी आहे. पण आपण इथे काही कविता गझल असं युद्ध नाही करणार आहोत. कारण मी असं कुठेतरी वाचलं होतं की गझल म्हणजे ही कवितेच्या झाडावरचं सर्वात उंच गेलेली फांदी आहे, जिला खूप जास्त प्रसिद्धी आजकाल मिळालेली, पण ती त्या झाडाची फांदी आहे, त्याचंच ते मूळ आहे. त्यामुळे गझल ही आधी उत्तम कविता असावी, उत्तम कविता असावी लागते, तर नंतर ती उत्तम गझल होते. त्यामुळे अशा 2 रचना ताईच्या कविता सुद्धा आज मला ऐकायच्या आहेत. कारण प्रत्येक वेळेला काय होतं, ताईला गझलकारच म्हणूनच ऐकलेला आहे मी. तिच्या मुक्तछंद पण फार उत्तम आहे. माझी इच्छा आहे आज ऐकायची आणि मी पण मी ती वही नाही ना नाही ऐकूया. ठीक आहे. मी माझी एक रचना घेते, त्यानंतर ताई तुझ्या गझल सादर कर. कवितेचं नाव आहे पहिलं तीर. पहिलं तीरावर पोचायची घाई, पहिलं तीरावर पोचायची घाई आणि दोघातून अथांग निळाई. पहिलं तीरावर पोचायची घाई आणि दोघातून अथांग निळाई. मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना, मिटल्या डोळ्यात तुडुंब वेदना. मौनातून कथा, मौनात प्रार्थना. कातर घडीचा मोहक शकुन, कातर घडीचा मोहक शकुन निसटून गेला तुझ्या माझ्यातून. पाठवू नकोस अंधाराचे फूल, पाठवू नकोस अंधाराचे फूल. सोसायाची नाही तुझी चंद्रभूल. पानगळ माझी आवर आवर, पानगळ माझी आवर आवर. वसंताचे ऊन तळहातावर, पानगळ माझी आवर आवर. वसंताचे ऊन तळहातावर. शेवटी शेवटी भरडली ओळ, शेवटी शेवटी भरडली ओळ. शेवटी जाहले काळीज उखळ, शेवटी जाहले काळीज उखळ. आपण आता ताईच्या एक 2 रचना ऐकूया. कसं नाही कसं एक म्हटलं आणि 2 शब्द बघा की राहिले आता न काही द्यायचे, राहिले आता न काही द्यायचे. भाळल्यावर काय सांभाळायचे, राहिले आता न काही द्यायचे. भाळल्यावर काय सांभाळायचे. वादळी वारे म्हणू की मोसमी, वादळी वारे म्हणू की मोसमी. जे तुझ्या माझ्या दिशेने यायचे,
वादळी वारे म्हणू की मोसमी, जे तुझ्या माझ्या दिशेने यायचे. आणि हा शेर बघा की जर तुलाही लागले चंद्राग्रहण, जर तुलाही लागले चंद्राग्रहण, मी कुणाला चांदणे मागायचे, राहिले आता न काही द्यायचे. गझल बघा की स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. कुठे काय होते रे माझे सांगायला, कुठे काय होते रे माझे सांगायला, तू माझा होतास एवढेच पुरे होते, तू माझा होतास एवढेच पुरे होते. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या, घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या, मनावर माझ्या किती किती चरे होते, मनावर माझ्या किती किती चरे होते. नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते, नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते. आणि त्यातला शेवटचा शेर होता की खोटे काही लिहिले नाही लिहिताना मी, खोटे काही लिहिले नाही लिहिताना मी, या गझलेमधले सगळे शेर खरे होते, या गझलेमधले सगळे शेर खरे होते. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. धन्यवाद. तुझ्या दुसऱ्या रचनेकडे वळण्याआधी मी तो एक तुला प्रश्न विचारते, जो आधी विचारायला होता. तू मगाशी म्हणालीस की हे सगळं संस्थेचं काम करणं किंवा माईंडची सगळं वाटचाल कुठे होतं, हे सगळं एका बाजूला सुरू असताना तू तुझ्यातलं नित्य माणूस कसं कायम ठेवलं किंवा ह्याची सुरुवात कशी झाली हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कारण कसं होतं की सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही जेव्हा समाजात तुमची मान्यता झालेली असते किंवा तुम्ही सगळीकडे सर्वश्रुत असता, तेव्हा ते सगळं बाहेर सुरू असताना सुद्धा आपल्या आत जो गदारोळ असतो तो आपण कुठल्या तरी कलेच्या माध्यमातून बाहेर आणत असतो आणि त्याला तू लिखाणाचं माध्यम निवडलेलं आहेस. तर हे सगळं कसं किंवा याबद्दल तुला काय सांगायला आवडेल? मला कधीतरी एका ज्योतिष महोदयांनी सांगितलं होतं की तुम्ही लिहिणार आहात, ही 2001ची वगैरे गोष्ट आहे. आणि मी त्यांना म्हणायचे, दुपारीच मी आणि रुपा ह्या विषयावर बोलत होतो. 2001ला ते मला म्हणाले होते की तुम्ही लिहिणार आहात. मी म्हटलं शक्यच नाही, मला एकही ओळ मी लिहिली नाही आहे, मला लिहिता येत नाही, शक्य नाही. ते म्हणजे तुमची पुस्तकं येतील. मी ते गमतीने घेतलं होतं हातात. जसं हिने 2009चा उल्लेख केला, 2010पर्यंत 9-10ची गोष्ट आहे ती की मी एकही ओळ लिहिलेली नव्हती. आणि ऑर्कुट नावाचा तेव्हा प्रकार होता इंटरनेटवर, ज्याची प्रचंड भीती वाटायची की त्या ऑर्कुटमध्ये जर तुम्ही गेला तर जसं काही कुणीतरी तुम्हाला खेचून आत घेणारे असं काहीतरी भ्रामक संकल्पना डोक्यामध्ये असायच्या. त्या काळामध्ये काव्यांजली नावाची एक कम्युनिटी जिच्यावर गझल, कविता, पोवाडे, भजन, अभंग, मुक्तछंद, छंदोबद्ध कविता, अष्टाक्षरी हे सगळे काव्यप्रकार असायचे. आणि त्याच्याशी जोडलेला माझा सचिन पावसकर नावाचा मित्र, तो तेव्हा त्रिवेणीला यायचा आणि त्याने मला काहीतरी त्रिवेण्या पाठवल्या. मला त्या आवडल्या. म्हटलं हे खूप छान आहे रे, हे भन्नाट आहे. तो म्हटलं तुला अजून वाचायचे का? त्याने मला त्या कम्युनिटीची लिंक पाठवली. तिथे गेले तर सगळं भंडारच मिळालं. वाचत होते आधीपासून. आणि काय सनसनी आली मला कळत नाही. तो म्हणे मी काहीतरी 10-12 ओळी लिहून काढल्या. मला तेव्हा असं वाटलेलं की ते माझ्या लाईफमधलं बेस्ट आहे. आणि ते इतकं वाईट होतं की नंतर मी तो ड्राफ्टसुद्धा सेव्ह करून ठेवला नाही. तो डिलीट केला ना, ते इतकं वाईट होतं. पण त्या एका ड्राफ्टने, त्या एका पोस्टने किंवा त्या 10-12 ओळींनी माझी सुधीरशी ओळख झाली. माझा गुरु सुधीर गुरु, तो गझलकार आहे. त्याचं पुस्तक इथे 17 कपुलकाचं आपल्या काउंटरवर आहे, त्यासाठी ठेवलं. त्याने मला स्क्रॅप पाठवला. आउटपुटवर तेव्हा स्क्रॅप पाठवायचे. आणि तसा पहिलाच मेसेज हा होता की पहिला प्रयत्न उत्तम आहे, अजून चांगलं लिहिला तर आनंद होईल, काही मदत लागली तर हाक मारा, असा तो मेसेज होता.
मला मुळात ह्या व्हर्च्युअल जगामध्ये कोणीतरी हाक मारा असं म्हणतं हेच फार भन्नाट वाटलेलं. मी पहिले बघितले हे कोण आहे, मग कळलं की हा ॲडमिन आहे त्या कम्युनिटीचा, त्यामुळे त्याला ही आपली पोस्ट सुरुवातीपासून दिसते. मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट टाकली, त्याने मग ॲक्सेप्ट केले. पहिला प्रश्न हा विचारला त्याने मला, याआधी गझल लिहिली आहे का? म्हटलं नाही. बरं, गझलेची बाराखडी माहिती आहे का? म्हटलं नाही. बरं, आणि गझल काय काव्यप्रकार आहे? म्हटलं नाही, मला हे काहीच माहिती नाही. तो इतका गुण, तो म्हटला ठीक आहे. त्याने त्या 2-3 सुरेशभट.in वगैरे त्याच्या लिंक मला पाठवल्या आणि हे बघा म्हटलं माझा तुम्ही लिहू शकाल. हा त्याने 2010 साली मला विश्वास दिला होता. मी ते सगळं बघितलं, ती वृत्त आणि ते लघुगुरु म्हणजे म मता ल ल गा सुधीर र गा ल असं ते सगळं इयत्ता 9वी-10वीमध्ये शिकलेली वृत्त, भुजंग प्रयाग, मना सज्जना भक्तिपंथीची जावे वगैरे तेव्हापासून हे आता 2010मध्ये इतक्या वर्षांनी मी केलं 1-2 महिने प्रयत्न. मला असं वाटलं की मी नाही लिहू शकणार. मी त्याला सांगितलं की नाही, मला नाही वाटत मी हे लिहू शकेन म्हणून. त्या दरम्यान काहीतरी मी 4-4, 5-5 ओळी मुक्तछंदाच्या करून टाकत होते. कसल्या त्या ओळी तिथे काही आवडायचं. तो म्हटला ठीक आहे, मी तुम्हाला एक माझी कविता पाठवतो, मुक्तछंद घड्याळ नावाची, आणि तुम्हाला त्याला उत्तर देता येते का ते बघा. म्हटलं ठीक आहे. त्याने मला ती घड्याळ नावाची कविता पाठवली त्याची, की तुला आठवतंय का माझं पहिलं पत्र? अगं पत्र कुठलं, चिठ्ठीच ती. चिठ्ठीत ती देखील 4 पानांची, आज त्यातल्या 4 ओळी तरी आठवत आहेत का? असं ते पत्र होतं, स्वतःच्या बायकोला लिहिलेलं एका कॅरेक्टरने. एक कॅरेक्टर आपल्या जोडीदाराला हे पत्र लिहितोय. त्याने मला ते पाठवलं आणि म्हटलं हे घ्या आणि तुम्हाला याचं उत्तर देता येते का बघा. तो माझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे, त्यामुळे तो मला हौजव घालते, मी त्याला अरे बोलतोय. काय खुमखुमी आली. मी परत त्या कवितेला उत्तर म्हणून मुक्तछंद लिहून काढला आणि त्याला पाठवलं. तो म्हटलं जमतंय तुम्हाला. आणि असं करता करता त्या 65 कविता झाल्या. प्रश्न उत्तर गेले 10-12 महिने आम्ही ते लिहित होतो. 65 कविता झाल्या. त्यातल्या जवळजवळ आम्ही 30-40 कविता त्या काव्यांजलीवर पोस्ट केल्या. लोकांनी त्याला खूप प्रतिसाद दिला आणि याचं पुस्तक येऊ दे. म्हटलं आता कविता पोस्ट करू नका. पण 2 न पाहिले, मी तोपर्यंत सुधीरला भेटले नव्हते. सुधीर हा म्हणजे डीपीला दिसणारा फोटो हा सुधीर आहे हेही मला माहिती नव्हतं. कुणाचे डीपी लावले जायचे तेव्हा, कुणाचाही फोटो असायचा. तो विळखा लिहून झाला, त्याचं नाव विळखा एक बंद त्या नावाने आमचं पुस्तक आलं. आम्ही तो कविता संग्रह काढला. पण त्या कविता लिहित असताना कुठे ना कुठे गझल माझ्यामध्ये आहे, मला ते मिसरे सुचायचे आणि मग तो मिसरा मी त्याला पाठवायचे की हा मिसरा आहे, हा शेर वाटतोय का, हे मला लिहिता येईल का, किंवा जर 1-2-3 शेर लिहिले तर हे वाटतायत का बघ बाबा. आणि तो इतका वाईट होता की तो दिवसभर ते बघायचाच नाही आणि मला परत तसंच वाटायचं की हे माझं आजवरचं उत्तम लिखाण आहे. आणि नंतर संध्याकाळी वगैरे पाहिले की तो म्हणायचा काय लिहिलंय हे. मग मी म्हणायचे काही नाही, असंच लिहिलंय. मग तो म्हणायचं चांगलं लिहा. म्हणजे हे चांगलं नाही आहे हे मला कळायचं, ते दुसरंही आता आठवत नाही. पण त्याने हा विश्वास दिला की तुम्ही लिहू शकता. मी लिहित गेले. सुरुवातीच्या जर माझ्या रचना पाहिल्या तर मलाही ते आता बघवत नाही, त्यामुळे मी तिकडे बघत नाही. पण हळूहळू तुमचं जे जगणं असतं, तुमचं जे तुम्ही जे अवलोकन करत असता, तुमच्या अवतीभोवती ज्या घटना घडत असतात, जी लोकं तुम्हाला भेटत असतात, ज्या घटना तुमच्यापर्यंत पोहोचत असतात, ह्या कुठे ना कुठे तुमच्या लिखाणामधून येतं. गरजेचे नाही की ते तुमचंच आयुष्य असलं पाहिजे. माझा एक शेर होता की त्याचा मधला आधी सांगितला पाहिजे, म्हणजे तो शेर सांगेल की काय करू देऊन तुझ्या ताब्यात रिकामे, आयुष्याच्या या वळणावर हा रिकामे, असा तो मधला होता. आणि त्यातला शेर हा होता की ज्या बागेची निगराणी टोकाची होते, ज्या बागेची निगराणी टोकाची होते, त्या बागेतील झोके कुरकुरतात रिकामे. हे कुठेतरी कुणाचं तरी आयुष्य, कुठली तरी घटना, कुठला तरी प्रसंग असं हे होतं. तुझ्या बाबतीत हे होत असेल किंवा जो लिहितो त्याला हे मुळात तो नाही का टीप काढण्यासारखा असतो. त्याच्यापर्यंत जे येऊन पोचतं ते कुठे ना कुठे त्याच्या लिखाणातून येत राहतं. मी तो प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहिले. जे लोकांना आवडत गेलं, जे वाचक आहेत त्यांना आवडत गेलं, त्यांच्यामुळे मला हुरूप आला, त्यांच्यामुळे मला विश्वास वाटला की हो मी अजूनही लिहायला हवं आणि
हे ते आहे बस. एक रचना होती तुझी. अच्छा ओके. मला हा मधला आणि यातले सुरुवातीचे एक दोन शेर लिहिताना आई आठवते. म्हणजे आईचं शाळेविषयीचं प्रेम, तिने ते घर चालवताना त्यावर ओल्या शेणावर काढलेली मुळाक्षरं आईने, किंवा गाई राखत तिने केलेली हाफपाई शिकलेली शाळा, कुठे ना कुठे आईचा संदर्भ असावा यामध्ये. जे काही आता मी वाचनाला येते बघा, तुम्हाला आवडते का की जे नको होते मला घरभर मिळाले, जे नको होते मला घरभर मिळाले, वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. जे नको होते मला घरभर मिळाले, वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. मी गुलाबासारखी नव्हते कधीही, मी गुलाबासारखी नव्हते कधीही, का मला काट्याकुट्यांचे घर मिळाले. मी गुलाबासारखी नव्हते कधीही, का मला काट्याकुट्यांचे घर मिळाले. फक्त मेंदूचा भुगा होतोय हल्ली, फक्त मेंदूचा भुगा होतोय हल्ली. हे बरे झाले हृदय कणखर मिळाले, हे बरे झाले हृदय कणखर मिळाल्याने. एक शेर आईसाठी आहे त्यातला की तू सुखाचा चेहरा होतीस आई, तू सुखाचा चेहरा होतीस आई, जे मला होतीस तू तोवर मिळाले. वेदनेवर वेदनेचे थर मिळाले. आणि गझल बघा की ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, ऊन चढले म्हणू की उतरले म्हणू, काय सरले म्हणू काय उरले म्हणू, काय सरले म्हणू काय उरले म्हणू, काय केल्यावरी चैन पडते मला, आठवू मी तुला की विसरले म्हणू, काय केल्यावरी चैन पडते मला, आठवू मी तुला की विसरले म्हणू. मोहरुनी कधी घाव आलेच तर, मोहरुनी कधी घाव आलेच तर, झाड गुलमोहराचे बहरले म्हणू. मोहरुनी कधी घाव आलेच तर, झाड गुलमोहराचे बहरले म्हणू. सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, आमचे फार आधीच ठरले म्हणू. सोबतीने जगू जन्म पुढचा तरी, आमचे फार आधीच ठरले म्हणू. आणि यातला शेवटचा शेर होता की मी आविर्भाव आणू तरी कोणता, मी आविर्भाव आणू तरी कोणता, जिंकले मीच की मी सहरले म्हणू, काय सरले म्हणू काय उरले म्हणू, काय सरले म्हणू काय. मगाशी लिहिण्याविषयी सगळं सांगून तुझी सुरुवात कशी झाली सांगत. मला मध्यंतरी तुझ्याच वॉलवरती वाचताना तुझा एक शेर सापडला होता. मला वाटतं की तो या संदर्भातला आहे की जुनासा घाव जोवर आत ठसठसणार नाही, जुनासा घाव जोवर आत ठसठसणार नाही, नवे काही मला तोवर तरी सुचणार नाही. मला वाटतं की असंच होत असावं प्रत्येक लिहिणाऱ्याचं. मला वाटतं की लिहिण्यापेक्षाही जे सगळ्याच कला प्रकारात आपली आपली कला अभिव्यक्त करत असतात त्यांचं असंच होत असेल की काहीतरी सल मिळाल्याशिवाय ती कला बाहेर येत नाही. रॉकस्टार व्हावा लागतो आजच्या काळात म्हणतात तसं काहीतरी तुटावं लागतं आणि ते कवीचं लेखकाचं सतत काहीतरी तुटत राहतं म्हणून ते शब्दातून कुठेतरी जोडलं जातं असं मला वाटतं. ताईचा आणि माझा एक फार कॉमन आवडीचा विषय आहे लिहिण्याचा, तो म्हणजे ऊन. ताईला ऊन फार आवडतं, मलाही आवडतं. मला इतकं आवडतं की माझं लग्नच आता मराठवाड्यात झालंय. गंमत होती माझ्या सासरची पण माणसं आहे तिथे. तर एक उन्हावरची माझी कविता सादर करते. खरं तर उन्हाचे अभंग आहे. उन्हामागे ऊन थांबले उन्हात, उन्हामागे ऊन थांबले उन्हात, तुझ्या सावलीत येण्यासाठी. उन्हामागे ऊन थांबले उन्हात,
तुझ्या सावलीत येण्यासाठी उन्हातली ओळ लिहिताना हात, उन्हातली ओळ लिहिताना हात, तुझ्या आठवात उन्हाळले. उन्हे मोजताना थकलेले मन, उन्हे मोजताना थकलेले मन, बसले जाऊन उन्हाकाठी. आठवते ऊन उन्हातली भेट, आठवते ऊन उन्हातली भेट, आणि तुझे ओठ उन्हापरी. उन्हावर जीव जडला अफाट, उन्हावर जीव जडला अफाट, झाली फरफट उन्हामागे. उन्हामागे. उन्हाळ्याची वेस ओलांडून जाऊ, उन्हाळ्याची वेस ओलांडून जाऊ, वेगे वेगे धावू उन्हापाठी. अशा उन्हाळ्यात उन्हाला पालवी, अशा उन्हाळ्यात उन्हाला पालवी, फुटली हिरवी तुझ्यामुळे. पाहिले उन्हात तुझे ऊन डोळे, पाहिले उन्हात तुझे ऊन डोळे, फेकलेस जाळे उन्हातून. उन्हे वेचताना मारलीस मिठी, उन्हे वेचताना मारलीस मिठी, ऊन देठा देठी उतू गेले. उन्हातली हाक ऐकलीस का तू, उन्हातली हाक ऐकलीस का तू, उन्हातला ऋतू बोलावतो. उन्हातल्या वेळी आठव उखाणा, उन्हातल्या वेळी आठव उखाणा, घेतला कधी ना उन्हाळ्याने. आणि उन्हात घेतली शपथ उन्हाने, उन्हात घेतली शपथ उन्हाने, म्हणून जळणे नशिबात. उन्हात घेतली शपथ उन्हाने, म्हणून जळणे नशिबात. उन्हातली गोष्ट ऐकवेन तुला, उन्हातली गोष्ट ऐकवेन तुला, आधी भेट मला उन्हामध्ये. तुझ्या उन्हामध्ये माझे ऊनपण, तुझ्या उन्हामध्ये माझे ऊनपण, जाओ मिसळून कधीतरी. पाठवते ऊन कवितेमधून, पाठवते ऊन कवितेमधून, ठेव तू जपून तुझ्यासाठी. आणि शेवटच्या ओळी की उन्हातले झाड होऊन थांबेन, उन्हातले झाड होऊन थांबेन, तुझ्या दारातून दिसणारे. उन्हातले झाड होऊन थांबेन, तुझ्या दारातून दिसणारे. आता खरं तर पावसाचा ऋतू आहे, पण ऊन हवंच आहे. ऊन हवंच आहे आपल्याला. थोडंसं उन्हात पावसात ऊन आलं की आपल्याला किती छान वाटतं. तशी आम्ही थोडीशी आठवण काढली. तुझं काही कुणाचे शेअर असतील किंवा गझल असेल तर आम्हाला ऐकायला आवडेल. नको ही सावली कारण मला ते ऊन आवडते, नको ही सावली कारण मला ते ऊन आवडते, कसेही का असेना पण मनापासून आवडते, कसेही का असेना पण मनापासून आवडते. हवे ते एवढ्यासाठीच देणे टाळते कारण, हवे ते एवढ्यासाठीच देणे टाळते कारण, हवे ते मागतानाची तुझी भुणभुण आवडते, हवे ते मागतानाची तुझी भुणभुण आवडते. काय शेर होता तो? मला हव्यासही नाही अशा दुर्मिळ गोष्टींचा, मला हव्यासही नाही अशा दुर्मिळ गोष्टींचा, जरी ते चांदणे असले तरी लांबून आवडते, जरी ते चांदणे असले तरी लांबून आवडते. आणि गझल बघा त्यातली की सावल्यांनी एवढे थबकून बघण्यासारखे, सावल्यांनी एवढे थबकून बघण्यासारखे, हे बघा आहेच माझे ऊन बघण्यासारखे.
सावल्यांनी एवढे थबकून बघण्यासारखे, हे बघा आहेच माझे ऊन बघण्यासारखे. बंद खिडकीचीच तू केलीस ना पारायणे, बंद खिडकीचीच तू केलीस ना पारायणे. एक होते दारही ढकलून बघण्यासारखे, एक होते दारही ढकलून बघण्यासारखे. फाटल्या पानामुळे तर हे कळाले शेवटी, फाटल्या पानामुळे तर हे कळाले शेवटी. नावते नवते मुळी खोडून बघण्यासारखे, नावते नवते मुळी खोडून बघण्यासारखे. रंगरंगोटी घराची एवढी केली सखी, रंगरंगोटी घराची एवढी केली सखी. राहिले नाही मुळी आतून बघण्यासारखे, राहिले नाही मुळी आतून बघण्यासारखे. आजही बघ बोललो नाहीच ना आपण पुन्हा, आजही बघ बोललो नाहीच ना आपण पुन्हा. आजही होते विषय बोलून बघण्यासारखे, आजही होते विषय बोलून बघण्यासारखे. या ठिकाणाहून साक्षात्कार झाला मग मला, या ठिकाणाहून साक्षात्कार झाला मग मला. काय आहे याच कोणातून बघण्यासारखे, काय आहे याच कोणातून बघण्यासारखे. भोवती आता तसेही शेकडो आहेत पण, भोवती आता तसेही शेकडो आहेत पण. चेहरे उरले कुठे निरखून बघण्यासारखे, चेहरे उरले कुठे निरखून बघण्यासारखे. हे बघा आहेच माझे ऊन बघण्यासारखे. सावल्यांनी एवढे थबकून बघण्यासारखे. आम्ही यावर्षी माई पब्लिकेशनची पुस्तकं आहेत असं ताईने मगाशी उल्लेख केला. आम्ही यावर्षी माईंच्या 4थ्या स्मृतिदिनाला माईंची चरित्र गाथा प्रकाशित केली आहे, ज्याचं नाव आहे चिंधीची गोष्ट. त्याचं शब्दांकन ताईचं आहे आणि लिखाण माझं आहे. थोडंसं त्याबद्दल सांगेन कारण माझा पुढचा प्रश्न ताईचा जो आहे, ताईला विचारायचा जो आहे तो त्या संदर्भात आहे. ते पुस्तक जेव्हा मी लिहित होते तेव्हा माझ्या हाताशी फक्त मी वनवासी हे माईंचं आत्मचरित्र होतं. पण आम्ही जे चिंधीची गोष्ट आकारत होतो, जे आम्हाला मुलांपुढे ठेवायचं होतं, ते लहान मुलांच्या दृष्टिकोनातून लिहायचं होतं. लहान मुलांना समजेल अशी भाषा. माईंच्या जगण्यातले असे अनेक प्रसंग होते जे मुलांना समजतील अशा भाषेमध्ये आम्हाला ते पुढे मांडायचे होते. तर तेव्हा ताई मला सगळ्या गोष्टी फोनवरून सांगायची आणि मी ते मला जसं जमेल तसं लिहून ड्राफ्ट करून ठेवायचं आणि मग नंतर त्याचं पुढे लिखाण व्हायचं. दुसऱ्या प्रकरणात बहुतेक जेव्हा चिंधीची शाळा सुरू होते आणि तिच्या वडिलांबद्दलचं तिचं सगळं भावनिक नातं सगळं येतं, तिथे अशी एक ओळ लिहिली होती की चिंधीला, छोट्या चिंधीला शब्दांचा आणि गाण्याचा वारसा तिच्या वडिलांकडून मिळाला होता. कारण माई खूप छान गायच्या आणि त्यांचं वाचन वगैरे तर काल ताईने सगळं सांगितलेलंच आहे. त्याचं वाचन फार अफाट होतं. ते लिहायच्या सुद्धा. ताईकडे जर त्यांचं काही असेल जर माईंना हा सगळा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला तर ताई तुलाही असं वाटतं का की माईंकडूनच तुझ्यापर्यंत हे शब्दाचं दान, शिदोरी कुठे आली? अगदी अगदी. जे काही माझ्यामध्ये आहे ते माझ्या आईकडूनच आलेलं आहे. बाकी जे काही माझे दुर्गुण असतील त्यासाठी मी एकटी जबाबदार आहे. एक गंमत सांगते की आईच्या काही ओळी होत्या. निखाऱ्यावरील दुर्दैवाच्या पडवी चिमणी पिलं. आईच्या ओळीतल्या निखाऱ्यावरील दुर्दैवाच्या पडवी चिमणी पिलं. कवटाळून हृदयासी त्यांना मी आईचं प्रेम दिलं. आता पिलं आणि दिलं. सदा भुकेचा कहर माजला अन्न मिळाले कधी, सदा भुकेचा कहर माजला अन्न मिळाले कधी. 4 घास मागाया आले तुमच्या दारामध्ये, म्हणजे दारामध्ये आणि कधी. हे जे हे आईकडे उपजतच होतं. तिला जर वेळ मिळाला असता तितका पुरेसा, तिला जर तसं एखादा गुरु लागला असता किंवा तिला ते टेक्निक कळालं असतं तर ती उत्तम गजलकार झाली असते. मुळात मला
कायम असं वाटतं की माझी आईच एक गझल होती, माझ्या आईचं आयुष्यच गझल होतं. कसं ते सांगते बोलू ना. आमचे अण्णा शाहीर सुरेश कुमार वैराळकर ज्यांच्या सुरेश भट गझल मंचाच्या स्टेजवर आम्ही बसलो, लोकांना माहीत झालो, आमची गझल लोकांपर्यंत पोहोचली. त्यांना मी ते एक अशी व्यक्ती आहे की त्यांना मी इतकी लहान असल्यापासून माहिती आहे, त्यामुळे त्यांच्याशी मी कुठल्याही विषयावर बोलू शकते. मी त्यांना एकदा विचारलं होतं की अण्णा, गझल म्हणजे नेमकं काय, व्याख्या काय गझलची? त्यांनी एका ओळीत सांगितलं होतं की मग गझलच्या दोन ओळी असतात. एक तर त्या दोन ओळींमध्ये कमालीचा विरोधाभास किंवा कमालीचं साधर्म्य जेव्हा असतं तेव्हा तो गझलेचा शेर होतो आणि अशा 5 ते 6 शेरांची मिळून गझल होते. आता बघा, कमालीचा विरोधाभास आणि कमालीचं साधर्म्य. माझ्या आईने ज्या बडनेरा रेल्वे स्टेशनवर कधी काळी मला पोटाशी घेऊन भीक मागितली असेल, त्या अमरावती विद्यापीठाच्या ती सिनेटवर होती. हा केवढा मोठा विरोधाभास आहे. आणि कमालीचं साधर्म्य म्हणावं तर आयुष्यभर ती स्वतःच्या दुःखाची प्रतिबिंब शोधत राहिली. जिथे तिला वाटलं की हे माझ्यासारखीच परिस्थिती आहे, तिथे ती सगळ्यात आधी धावत गेली. ते साधर्म्य शोधणं आणि तो विरोधाभास असणं हे कायम तिच्यात दिसलं. म्हणून मी म्हणते की माझी आई एक उत्तम गझल होती. आणि कुठे ना कुठे तिचा जो कान होता ऐकण्याचा, तिला उत्तमातलं उत्तम ऐकायला आवडायचं. तिला हा धांगडधिंगा कधीही आवडला नाही. जे बेस्ट आहे आता धांगडधिंगाला मी तिची आवड सांगते हा, माझी नाही. धांगडधिंगा मला आवडतो, माझ्या आईला आवडत नसेल. आणि तिचा जो कान होता, जे माझ्या कानावर पडत होतं, जे मी ऐकत होते, त्यामुळे कुठे ना कुठे एक तो आपलाही एक कान तयार म्हणून म्हणता येणार नाही, पण एक भूमिका आपली किंवा भूमिकाही म्हणता येणार नाही याला, पण आपण तयार होत असतो ह्या गोष्टीसाठी. म्हणजे जगजीत सिंग ऐकू द्या किंवा मेहदी अली हसन ऐकू द्या किंवा मेहदी हसन साहेब ऐकू द्या किंवा गुलाम अली साहेब ऐकू द्या, सगळं उत्तमातलं उत्तम जे त्या काळामध्ये कानावर पडलं, त्याच्यामुळे मला गझल कळाली. आणि हे जे मी काही लिहिलं असेल ते तिच्यामध्येच होतं, जे दुधातून आले. आणि कालच मी तुम्हाला सांगितलं की माझी आई म्हणायची की तू रक्तावर नाही गेली ममता, तू दुधावर गेली आहेस. त्यामुळे ती गझल आहे आणि त्यामुळे तिचा अंश थोडाफार माझ्यात येणं अगदी स्वाभाविक आहे. हे जे काही मी लिहिते आहे, लिहिणार आहे, हे सगळं तिच्यामुळे आहे. माझे त्यावर माईंचा उल्लेख झाला, आईचा उल्लेख होतो. सुप्रसिद्ध कवी गीतकार वैभव जोशी यांचा एक फार गाजलेला शेर आहे. ते असं म्हणतात की ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, ठेव बाजूला तुझ्यातील देव आई, जेवले आहेत सारे जेव आई. किंवा ताईचा पण एक शेर आहे की देवाला पर्याय शोधते मी आईचे पाय शोधते. ताईने पण माईवरती अनेक शेर लिहिलेले आहेत की काय काय समजावून लिहू तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या बदलून मला, आई द्या आणून मला. ना किंवा ना कधी पाहिले गोकुळ मथुरा काशी, मी मलाच केले जमा तुझ्या पायाशी. हे ताईचे शेर आहेत जे माईसाठी तिने लिहिले आहेत. पण आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा असताना आम्हाला आपली आई आठवते, आपली वडीलधारी माणसं आठवतात की जी आपल्यासाठी पूजनीय असतात, वंदनीय असतात. पुढच्या रचनेआधी ताई मला अजून एक तुला प्रश्न विचारायचे आहे की तुझ्या रचना जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा तिथे कुठेही फार काय म्हणतो की विद्रोह वगैरे ह्या तर फार लांबच्या गोष्टी, पण फार सहजता, प्रेम, माया, महत्त्व, नात्यांमधले बारीक सारीक गोष्टी ज्या आपल्याला जाणवत असतात, पण कधी आपण आपल्या ओठांवरती पण येऊ देत नाही. पण ते तिच्या लिखाणामध्ये इतक्या सहजपणे आलेलं असतं. आपल्याला बऱ्याचदा आपल्या आजूबाजूच्या आपल्या नात्यातल्या आपल्या जवळच्या काळजापासच्या माणसांविषयी जे बारीक सारीक वाटत असतं ना, ते सगळं कुठेतरी तिच्या लिखाणात येऊन जातं. तर हे सगळं ज्या प्रेमाला लागून येणाऱ्या ज्या सगळ्या भावना आहेत ज्या तुझ्या कवितेमध्ये गझलेमध्ये असतात, तर ते कसं आहे, कारण मुळातच तिच्या नावात ममता आहे. त्यामुळे तो एक आणि मला असं वाटतं की ममत्व असेल तरच प्रेम
उगवू शकतं कुणामध्येही, स्त्री असो किंवा पुरुष. तिच्या नावात ती आहे ती गोष्ट, परत दुसरं ती ज्यांची कन्या आहे तो दुसरा भाग. पण हे कवितेत तू आणतेस किंवा कवितेत ते येतं तेव्हा त्या मागे काही विशेष कारण असतं का, किंवा तू काही विचार करून तसं लिहिलेलं असतं की बाबा मला ह्याच विषयावरती लिहायचं आहे किंवा ह्याच भावनेवरती आधारित कायम लिहायचं आहे, असं काही तू ठरवलेलं असतं? नाही, मुळात मला आज या विषयावर लिहायचं आहे आणि आज चला आता माझी लिहायची वेळ झाली असं बोलून लिहिलंच होत नाही. पण तुमच्या बॅक ऑफ द माइंड म्हणजे तुमच्या मनामध्ये, तुमच्या अंतर्मनामध्ये ज्या काही घडामोडी होत असतात, जी काही उलथापालथ होत असते, ती कुठे ना कुठे उमटत असणार आहे. मग ते स्वतःविषयी असू दे, जवळच्या लोकांविषयी असू दे, त्याच्या पलीकडच्या वर्तुळामधले असू दे, तुमच्या अवतीभोवती किंवा तुमच्या कानावर पडणारे, तुम्ही टी व्हीवर बघणारे, तुम्ही सोशल मीडियावर बघणारे, व्हॉटेवर जे काही विषय तुमच्यापर्यंत येऊन पोचतात, त्यातलं जी तुमची तबियत आहे, जी तुमची ठेवण आहे मनाची, विचारांची, भावनांची, तुमच्याकडनं ते बरोबर घेतलं जातं. आईने मला, म्हणजे खरं तर हा प्रसंग इथे लागू होत नाही, मला रंकाळ्याला, कोल्हापूरला ना, लहान होते मी तेव्हा, 6वी-7वीला असेल. आई एकतर खरंच खूप कमी भेटली, पण ज्या ज्या वेळा भेटली त्या त्या वेळा तिने काहीतरी मला शिकवलं आहे किंवा समजावलं आहे न बोलता, जे आजही कामी येत आहे. तिथे राजहंसाची जोडी होती आणि त्या राजहंसाच्या जोडीला माझ्या समोर 2 कटोऱ्यांमध्ये, स्टीलच्या कटोऱ्या, त्याच्यामध्ये पाणी ओतलं आधी आणि दूध ओतलं. त्या राजहंसांनी फक्त दूध पिलं होतं आणि ते बाजूला झाले तेव्हा कटोरीमध्ये पाणी होतं. हे मला आता कुठल्याही ठिकाणी आठवतं, कुठल्याही प्रसंगाच्या वेळेस आठवतं. का आठवतं माहीत नाही, पण काय घ्यावं काय घेऊ नये हा स्थायी भाव असतो आपला. त्यामुळे माझ्याही अवतीभोवती जेव्हा शेकडो विषय येऊन माझ्यावर आदळतात मला किंवा समोर येतात मला, तेव्हा जी ज्या धाटणीचे आपण असतो त्या धाटणीचं आपल्याकडनं ते उचललं जातं आणि आपण ते लिहितो किंवा बोलतो किंवा त्या विषयानुसार आपलं वाचनही असतं. तुम्हाला काय आवडतं वाचायला, असा जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा आपण आपली आवड सांगतो की मला कादंबऱ्या आवडतात, मला सायन्सवर बेस आवडतात, मला आत्मचरित्र आवडतं, कारण आपण त्या धाटणीचे असतो. आता अजून एक शेर मला आठवतो आहे, पण तसं मला नेमका मतला आठवत नाही आहे. तो आठवला की मी सांगते जे आहे ते. पण एक प्रश्न पाहता. ओके, मला वाटतं आपण खूप सिरियस मोडकडे जातो आहे, थोडं मुलकं घेते. बघा, तुम्हाला आवडतं आहे का की सोडून कक्षा आपली घालूच दंगा एकदा, सोडून कक्षा आपली घालूच दंगा एकदा, ये धडकवू माझी तुझी आकाशगंगा एकदा. सोडून कक्षा आपली घालूच दंगा एकदा, ये धडकवू माझी तुझी आकाशगंगा एकदा. डोहास आता लागले आहेत डोहाळे तुझे, डोहास आता लागले आहेत डोहाळे तुझे, ते पुरवण्यासाठी तरी ये रे तरंगा एकदा, ते पुरवण्यासाठी तरी ये रे तरंगा एकदा. आणि गझल बघा की चूकही वाटते का बरोबर मला, चूकही वाटते का बरोबर मला, काय झाले कळेना खरोखर मला, काय झाले कळेना खरोखर मला. मी कुठे मागते रात्र सारी तुझी, मी कुठे मागते रात्र सारी तुझी, ठेव सोबत तुझ्या तू दिवसभर मला, ठेव सोबत तुझ्या तू दिवसभर मला. काळजाची जरा काळजी वाटते, काळजाची जरा काळजी वाटते, त्यास ताब्यात घेवा परत कर मला. काळजाची जरा काळजी वाटते, त्यास ताब्यात घे वा परत कर मला. मी तशी तर तुझ्या अंतरी नांदते, मी तशी तर तुझ्या अंतरी नांदते, काय देशील तू फार अंतर मला. मी तशी तर तुझ्या अंतरी नांदते, काय देशील तू फार अंतर मला. तू नको ना मध्ये हात सोडू असा, तू नको ना मध्ये हात सोडू असा, मग भीती वाटते रे भयंकर मला, मग भीती वाटते रे भयंकर मला. या
दुराव्यामुळे गारठा वाढतो. या दुराव्यामुळे गारठा वाढतो. आज अंधर मला, आज पांघर मला. या दुराव्यामुळे गारठा वाढतो. या आज अंधर मला, आज पांघर मला. आणि शेवटचा शेर असा होता की फक्त मिसऱ्यात जर मी सुचू लागले, फक्त मिसऱ्यात जर मी सुचू लागले, कर तुझ्या मैफिलीतून सादर मला, कर तुझ्या मैफिलीतून सादर मला. चूक ही वाटते का बरोबर मला, काय झाले कळले ना खरोखर मला. मी सुरुवातीला जेव्हा कविता लिहायला सुरुवात केली तेव्हा सगळे जसे लिहायला सुरू करतात निसर्ग आधी आपल्याला दिसतो. तशा काही सुरुवातीला निसर्गावरच्या कविता लिहिल्या होत्या. त्यातली एक कविता मी सादर करते कारण बाहेर खूप छान पाऊस पडतोय, त्यामुळे थोडं काहीतरी निसर्गाचं कवितेचं. साबळ बाधा ऐकायचीच आहे आज. कवितेचं शीर्षक आहे किमया. काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण, काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण, अन चांदण पाण्याने शिंपू आभाळाचे अंगण. काळोखाचे अस्तर लावून रात्र विणूया आपण, अन चांदण पाण्याने शिंपू आभाळाचे अंगण. 27 लखलखते घुंगुर देईन सखया तुझला, 27 लखलखते घुंगुर देईन सखया तुझला, चल क्षितिजाच्या पायी बांधू नक्षत्रांचे पैंजण. कभिन्न काळ्या काताळाला शिकवू हिरवी गाणी, कभिन्न काळ्या काताळाला शिकवू हिरवी गाणी, चंदेरी लाटांची घालू सुंदर सागर वेणी. वाऱ्यावरती लिहून पुसूया नाव स्वतःचे आपण, वाऱ्यावरती लिहून पुसूया नाव स्वतःचे आपण, कधी चांदण्यांच्या गावातून धावूया अनवाळी. शिकून घेऊ सूर्यफुलाची हसरी सोपी भाषा, शिकून घेऊ सूर्यफुलाची हसरी सोपी भाषा, तळ्यात सोडून पाय मोकळे वाजवू तडतड ताशा. लाजाळूच्या गालावरची खळी लाजरी हो, लाजाळूच्या गालावरची खळी लाजरी होऊ, काय बोलती ऐकू पानावरच्या हिरव्या रेषा. अत्तर नेऊन चाफ्याचे निशिगंधाला लावूया. कशासाठी त्याचं उत्तर पुढे आहे. अत्तर नेऊन चाफ्याचे निशिगंधाला लावूया, मग तर ती त्याच्या प्रेमा हो म्हणते का पाहूया. अत्तर नेऊन चाफ्याचे निशिगंधाला लावूया, मग तर ती त्याच्या प्रेमा हो म्हणते का पाहूया. फुलपाखरांच्या डोळ्यांना काजळ लावू काळे, फुलपाखरांच्या डोळ्यांना काजळ लावू काळे, आणिक त्यांचे रंग बिलोरे भाळावर लावूया. मोराच्या पायात बांधूया, काय पण करतो ना कवी. आता थेट मोराकडे. मोराच्या पायात बांधूया मोती भरले पैंजण, मोराच्या पायात बांधूया मोती भरले पैंजण, सगळे जरासे त्याच्या नाचू ताल धरून छनछन. भल्या पहाटे सुया उन्हाच्या वेचून आणू पुष्कळ, भल्या पहाटे सुया उन्हाच्या वेचून आणू पुष्कळ, आणिक घेऊ टोचून अंगावर सोनेरी गोंधळ. भल्या पहाटे सुया उन्हाच्या वेचून आणू पुष्कळ, आणिक घेऊ टोचून अंगावर सोनेरी गोंधन. चंद्रपिंजुनी अवसरी तो भरून घेऊ गादी, आपली गादी पण चंद्राची आहे. चंद्रपिंजुनी अवसई तो भरून घेऊ गादी, कसा कोडगा दिसतो पाहू पाऊस भिजण्याआधी. चंद्रपिंजुनी अवसई तो भरून घेऊ गादी, कसा कोडगा दिसतो पाहू पाऊस भिजण्याआधी. गुपित विचारू रात राणीला दरवळण्याचे इतके, गुपित विचारू रात राणीला दरवळण्याचे इतके. रोज उन्हाला सांगू कहाणी सांज नभाची साधी,
रोज उन्हाला सांगू कहाणी सांज नभाची साधी. धन्यवाद. सगळे पंचतत्व आहेत, अख्खी युनिवर्स आहे या कवितेमध्ये. मी ही खूप खूप आधी लिहिली होती आणि तेव्हा फार आपण अगदी सुरुवातीच्या काळातले लिहिणारे असतो. म्हणजे आताही फार काही लिहिते असं नाही, पण तेव्हा जो तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन असतो सगळ्या गोष्टींकडे, फार तेव्हा वय पण वेगळं असतं. त्या काळातली जवळपास 8-10 वर्षापूर्वी लोकलच्या ट्रेनमध्ये जेव्हा कुठेतरी पावसामुळे ट्रेन ठप्प झाली, तेव्हा ही कविता सुचली होती. आता पण आपण एक सांगा असं वाटतं कृष्ण की इंदिरा संत खूप मोठं नाव आहे, खूप आदराने घ्यावं आणि सहज कुणीही उच्चारू शकणार नाही असं ते नाव आहे. मला तो आमच्या काळातली इंदिरा संत, जिला आम्ही लिहिताना बघतोय, जिला आम्ही वाचतोय, आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये, आमच्या सगळ्या कंपूमध्ये यावर सगळ्यांचं एकमत होतं की तू आमच्या काळातली इंदिरा संत आहेस. बाई खूप मोठ्या होत्या, त्याबद्दल बोलू नये, पण हे आमचं भाग्य आहे की आम्ही पूजाला लिहिताना जर सुरुवातीच्या काळामध्येच तुझी लेखणी इतकी प्रगल्भ असेल, पुढे बघ तुझ्या हातून काय होणार आहे. अफाट आहे मी पोरगी, अफाट आहे. इंदिराबाईंचं सावळबाधाच्या निमित्ताने नाव कुठेतरी लागतं. मला प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा लोक म्हणतात की ही कविता तर इंदिराबाईंची आहे, असं जेव्हा आता कोण म्हणाले तर तेव्हा मला प्रत्येक वेळी तो मला मिळालेला आशीर्वाद वाटतो. इंदिराबाई तरी देत असतात किंवा ती जी व्यक्ती जी मला बोलवणारी असते त्या व्यक्तीकडूनही तो आशीर्वादच मिळत असतो. कारण ताई म्हणते तसं आपण त्यांच्या जवळपासही फिरकू नाही शकत, कारण त्यांच्या लिखाणाचा अवकाश फार वेगळं होतं, माझा अवकाश वेगळा आहे, माझा काळ वेगळा आहे, माझे अनुभव वेगळे आहेत. पण कुठेतरी शैलीत साधर्म्य सापडल्यामुळे जर लोकांना वाटत असेल की ही त्यांची कविता आहे, तर त्याच्याहून मला माझ्या शब्दांना मिळालेला आजवरचा अजून कुठला मोठा सन्मान वाटत नाही. आणि आज पुन्हा एकदा बेळगावात येऊन, आता खरं तर हा किस्सा माहिती आहे, सावळबाधा ही कविता इंदिराबाईंच्या नावाने कशी काय फिरते ती. ह्याच मंचावरती म्हणजे लोकमान्य ग्रंथालयाच्या जवळपास 13-14 वर्षापूर्वी पहिल्यांदा ती सावळबाधा सादर केली होती इंदिरा संत काव्यकट्ट्यावर. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा पेपरात बातमी आली होती की इंदिरा संत काव्यकट्ट्यावर ही काव्यमय, तर ते इंदिरा संत हे मोठं नाव ते हायलाईट झालं. आणि नंतर ज्या काही माझ्या हातमध्ये छापलेल्या बातमीतल्या ओळी होत्या त्या कवितेच्या ओळी, मग तो पेपर असल्यामुळे ज्यांना कोणाला ती कविता पुढे पाठवावीशी वाटली त्यांनी ते माझं नाव खोडून इंदिराबाईंचं नाव लावलं. अरुणाताईंचं पण नाव लागतं, पद्मा गोळेंचं पण नाव लागतं, पण जास्तीत जास्त इंदिराबाईंच्या नावाने ती कविता फिरते. पहिली 2-3 वर्ष त्रास झाला, कारण पहिल्यांदाच काहीतरी बरं लिहायचा प्रयत्न केला होता आणि तिथलंही आपलं नाव खोडलं गेलं. पण नंतर कळलं की आपलं नाव खोडलं गेलेलं असलं तरी लागलेलं नाव फार मोठं आहे आणि मुळात त्या कवितेमुळे जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं. कारण आज लोक ओळखतात ती खरं तर त्याच कवितेमुळे ओळखतात, त्यामुळे कवितेलाच खरं तर धन्यवाद मानूया. सावळबाधा असं कवितेचं शीर्षक आहे. अलवार वाजवित वेणू तो स्वप्न फुलांवर आला. अलवार वाजवित वेणू तो स्वप्न फुलांवर आला, अनरंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. क्षितिजावर निळसर रेखा, क्षितिजावर निळसर रेखा गोंधून जराशा हलक्या, क्षितिजावर निळसर रेखा गोंधून जराशा हलक्या, सांजेचे लेऊन पंख तो कृष्ण किनारी आला. मी तिथेच होते तेव्हा, मी तिथेच होते तेव्हा थांबले मंदिरापाशी, तो सोन खुणांचे पाऊल वाळूवर उमटत आला. भरजरी शुभ्र वस्त्रांवर नाजूक कशी दात्याच्या, भरजरी शुभ्र वस्त्रांवर नाजूक कशी दात्याच्या, हातात कडे सोन्याचे मनमोहन लेऊन आला. बैसला जरा बाजूला, बैसला जरा बाजूला मंदिरी पायरी पाशी, बैसला जरा बाजूला मंदिरी पायरी पाशी, डोळ्यात पाहुनी माझ्या डोळ्यात हरवून गेला.
हातात घेऊनी हात मज म्हणे सखे जाऊया. हातात घेऊनी हात मज म्हणे सखे जाऊया. मी लाजून हसता गाली गालांवर उमटत गेल्या. मज झाली सावळ बाधा, मज झाली सावळ बाधा. मी झाले नारे राधा. मज झाली सावळ बाधा, मी झाले नारे राधा. तू जीव घेणा पण स्पर्शात शहारून गेला. ती श्याम निळाईल्याली वेगळीच होती सांज. ती श्याम निळाईल्याली वेगळीच होती सांज. तो कातर वेळी ऐसा मोरपीस फिरवून गेला. मी ओढून घ्यावा म्हणून जाताना माझ्यासाठी. मी ओढून घ्यावा म्हणून जाताना माझ्यासाठी. कालिंदीच्या काठावर तो शेला विसरून गेला. कालिंदीच्या काठावर तो शेला विसरून गेला. अलवार वाजवित वेळू तो स्वप्न फुलांवर आला. अनरंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. अनरंग सावळा माझ्या डोळ्यांवर सोडून गेला. अरुणाताईंच्या कृष्ण किनाऱ्यामधल्या जी राधाकृष्णाची भेट आहे अख्खी डोळ्यापुढे येते. खरं तर मला ही कविता वाचण्याआधीच सांगायचं होतं की मी ही कविता लिहिण्याआधीच 1-2 महिने कृष्ण किनारा वाचलं होतं आणि त्यात राधाकृष्णाच्या भेटीचा एक प्रसंग आहे. कृष्ण गोकुळ सोडून गेल्यानंतर कित्येक वर्षांनी, म्हणजे तो वृद्ध होतो, तो म्हातारा होतो, तेव्हा तो राधेला भेटायला येतो. तर ते राधा त्याला भेटायला तर ते कुठेतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये राहून गेलं होतं आणि ते शब्दातून उतरलं. पूर्ण लिहून झाल्यावरती कळलं की माझ्याकडून अष्टाक्षरी पहिल्यांदा लिहिली गेली आहे. तोपर्यंत मला माहीतच नव्हतं की अष्टाक्षरी हा काव्यप्रकार कसा, कारण जर मी ठरवून लिहायला बसले असते तर कुठेतरी अडखळले असते. पण ते सहजपणे लिहून गेलेलं, लिहून झाल्यावरती खरंच मीच आश्चर्यचकित झाले की माझ्याकडून पहिल्यांदा अष्टाक्षरी या काव्यप्रकारात एक कविता लिहून झाली. आणि हे खरंच हे सगळं श्रेय त्या पुस्तकाचं आहे, अरुणाबाईंच्या शब्दांचं आहे, त्या काळाचं आहे, त्या वेळेचं आहे. आणि शेवटी परत एकदा कवितेला थँक्यू. आपण परत एकदा ताईकडे वळूया. ताईच्या 2 रचना घेऊयात आपण. ओके. बघा आवडतं का की सहवासाची जोड असू दे, सहवासाची जोड असू दे, ठेव दुरावा ओढ असू दे. सहवासाची जोड असू दे, ठेव दुरावा ओढ असू दे. घाव असू दे ठसठसणारा, घाव असू दे ठसठसणारा, ठसठस थोडी गोड असू दे. घाव असू दे ठसठसणारा, ठसठस थोडी गोड असू दे. जीवा पाड मी जपेन त्याला, जीवा पाड मी जपेन त्याला. तळहातावर फोड असू दे, जीवा पाड मी जपेन त्याला. तळहातावर फोड असू दे. आणि हा संदर्भ आहे इथे की देत राहा रे दुःख मला तू. त्याच कृष्ण किनाऱ्यामध्ये, कृष्ण किनारा पुस्तकामध्येच राधा, कुंती आणि द्रौपदी या 3 महानायिका या महाभारताच्या. राधा नाही पण कृष्णाशी जोडलेल्या, त्यांच्याशी संबंधित 3 कथा किंवा ते जे लिहिलं आहे अरुणाबाईने, त्यात कुंतीने हे मागितलं होतं कृष्णाला. असा संदर्भ आहे त्यात की मला दुःख दे, मला सुख देऊ नकोस. कारण मी जितकी दुःखात असेल, जितकं दुःख माझ्या वाट्याला येईल तितकी मी तुला विसरणार नाही. सुखात मी विसरू शकते, दुःखात मी तुला विसरणार नाही. त्यासाठी की देत राहा रे दुःख मला तू, पण त्यावरती तोड असू दे, पण त्यावरती तोड असू दे. आणि गझल बघा की हलक्यात सौख्य घेते त्याहून दुःख भारी, हलक्यात सौख्य घेते त्याहून दुःख भारी. टाळू तरी कशी मी माझी जबाबदारी, टाळू तरी कशी मी माझी जबाबदारी. होण्या सुकर्मी साधा पुढचा प्रवास माझा,
होण्या सुकर्णी साधा पुढचा प्रवास माझा, फेडेन याच जन्मी जन्मा तुझी उधारी. फेडेन याच जन्मी जन्मा तुझी उधारी, राखेवरी असाही जडणार जीव माझा. राखेवरी असाही जडणार जीव माझा, आगीत झोकण्याची केली आता तयारी. आगीत झोकण्याची केली आता तयारी. हे 5 जाऊ दे मग आहेत 2 पुढचे. हे 5 जाऊ दे मग आहेत 2 पुढचे, हा छान असा दिलासा मिळतोच शुक्रवारी. हे 5 जाऊ दे मग आहेत 2 पुढचे, हा छान असा दिलासा मिळतोच शुक्रवारी. सगळाच जीव त्यांचा पिल्लात राहिल्याने, सगळाच जीव त्यांचा पिल्लात राहिल्याने, घरट्या सभोवताली उडतात रोज खारी. घरट्या सभोवताली उडतात रोज खारी. इच्छा अशा की ज्यांची होते पुढे सुनामी. इच्छा अशा की ज्यांची होते पुढे सुनामी, उठतात रोज लाटा माझ्या तुझ्या किनारी. उठतात रोज लाटा माझ्या तुझ्या किनारी. सत्यात ना कधीही लागे निभाव माझा. सत्यात ना कधीही लागे निभाव माझा. स्वप्नात मात्र घेते मी आजही भरारी. स्वप्नात मात्र घेते मी आजही भरारी. हलक्यात सौख्य घेते त्याहून दुःख भारी. टाळून तरी कशी मी माझी जबाबदारी. हां, दुसरी गजल बघा की पूर आला तसा सोडला काठ मी. पूर आला तसा सोडला काठ मी, या क्षणाची किती पाहिली वाट मी. पूर आला तसा सोडला काठ मी, या क्षणाची किती पाहिली वाट मी. जन्म माझा खरा वाळवंटातला. जन्म माझा खरा वाळवंटातला, पण भिजवण्या तुला व्हायचे लाट मी. पण भिजवण्या तुला व्हायचे लाट मी. घालते गस्त रस्त्यावरी मी तुझ्या. घालते गस्त रस्त्यावरी मी तुझ्या, आणि सांभाळते रोज वहिवाट मी. आणि सांभाळते रोज वहिवाट मी. आणि गजल बघा की कधी पाऊल अडखळते कधी रस्ता वळत नाही. कधी पाऊल अडखळते कधी रस्ता वळत नाही. मला हेही कळत नाही मला तेही कळत नाही. कधी पाऊल अडखळते कधी रस्ता वळत नाही. मला हेही कळत नाही मला तेही कळत नाही. तुझ्याबद्दल जगाला आज हे सांगेन म्हणते मी. तुझ्याबद्दल जगाला आज हे सांगेन म्हणते मी. असाही चंद्र आहे जो कधीही मावळत नाही. असाही चंद्र आहे जो कधीही मावळत नाही. शहाणे होत गेल्यावर पुढे हा फायदा झाला. शहाणे होत गेल्यावर पुढे हा फायदा झाला. आता वेडेपणा आपुला कुठेही आढळत नाही. आता वेडेपणा आपुला कुठेही आढळत नाही. तुझे तू ज्ञान राहू दे जगाला सांगण्यासाठी. तुझे तू ज्ञान राहू दे जगाला सांगण्यासाठी. मला तर वाटते अजूनही तुला काही कळत नाही. मला तर वाटते अजूनही तुला काही कळत नाही. मनावर डाग मोहाचे शरीरावर विकारांचे. मनावर डाग मोहाचे शरीरावर विकारांचे. खरे इतकेच आहे की कधी आत्मा मळत नाही. मनावर डाग मोहाचे शरीरावर विकारांचे. खरे इतकेच आहे की कधी आत्मा मळत नाही. आणि शेवटचा शेर असा होता की तुला हे सांगण्यासाठी उडाली मग अशी ठिणगी. तुला हे सांगण्यासाठी उडाली मग अशी ठिणगी. असे ते काय आहे जे चितेमध्ये जळत नाही. असे ते काय आहे जे चितेमध्ये जळत नाही. कधी पाऊल अडखळते
कधी रस्ता मिळत नाही, मला हेही कळत नाही, मला तेही कळत नाही. क्या बात आहे. मला आता एक 2 शेर आठवतात सतीश दराडे या गझलकारांचे की तुझा गावन सांज झाली असावी, तुझा गावन सांज झाली असावी, भ्रमंती अशी भाग्यशाली असावी, उगा जन्मते का घरंदाज कविता, उगा जन्मते का घरंदाज कविता, पिढी जात दुःखे मिळाली असावी. एकदा सतीशसाठी टाळ्या वाजवल्या. मला वाटतं की अशी घरंदाज दुःख ज्या कवीच्या वाट्याला येतात त्याच्याकडूनच इतकं प्रगल्भ लिखाण येतं. आपण अगदी आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय, 1.5 तास झाला आपण जवळपास कविता ऐकवते. वेळ कसा गेला कळत नाहीये. तू ऐकव. हो, मी ऐकवणार आहे, पण मला आवडलेली ताईची ऐकवते. 2 शेर नियमाप्रमाणे. खरा कैवारी तो असतो, खरा कैवारी तो असतो, मनाच्या द्वारी तो असतो, खरा कैवारी तो असतो, मनाच्या द्वारी तो असतो, दिसे मी एकटी जगाला, दिसे मी एकटी जगाला, उभा शेजारी तो असतो, जुना आजार असावा तो, जुना आजार असावा तो, दवा गुणकारी तो असतो. गझल घेते. फार तळाशी पाणी आहे, फार तळाशी पाणी आहे, तहान केविलवाणी आहे, फार तळाशी पाणी आहे, तहान केविलवाणी आहे, कधी फारशी बोलत नाही, कधी फारशी बोलत नाही, इच्छा फार शहाणी आहे, कधी फारशी बोलत नाही, इच्छा फार शहाणी आहे, हा नुसता संदर्भ नसावा, हा नुसता संदर्भ नसावा, ही संपूर्ण कहाणी आहे. जमीन सगळी त्याची आहे, जमीन सगळी त्याची आहे, मी तर केवळ पाणी आहे, जमीन सगळी त्याची आहे, मी तर केवळ पाणी आहे. सोशल मीडियावरती असते, सोशल मीडियावरती असते, मीही सोशल प्राणी आहे. आणि शेवटचा शेर की इकडे जर का बंदी आहे, इकडे जर का बंदी आहे, तिकडे आणीबाणी आहे, इकडे जर का बंदी आहे, तिकडे आणीबाणी आहे, फार तळाशी पाणी आहे, तहान केविलवाणी आहे. ताईला ऐकताना असं होतं खरंच आपली तहान भागत नाहीये जे शब्द ऐकता ऐकता. तुझी शेवटची रचना लिहिण्याआधी एकच शेवटचा प्रश्न तुला विचारते की ह्याच्यामध्ये सोशल मीडियाचा उल्लेख आला. तू 2010 पासून सोशल मीडियावरती लिहितेस, 15-16 वर्ष झाली. आज बरेच जण लोक सोशल मीडियावरती लिहितात म्हणजे कविता लिहितात, लेख लिहितात, म्हणजे साहित्य निर्मिती होत असते. आता आज आपण गेल्या वर्षभरापासून छापील माध्यमात सुद्धा आलेलो आहोत, म्हणजे सोशल माध्यम आणि छापील माध्यम. एक पिढी अशी असते की ते फक्त छापील पुस्तकांनाच ग्राह्य धरतात, पण आजकाल सोशल मीडिया हे इतकं मोठं माध्यम आहे की इतके लोक लिहिणारे आहेत आणि खूप चांगले लिहिणारे सुद्धा आपल्याला शोधले की सापडतात. तर तू जेव्हा दररोज अनेक लोकांना सोशल मीडियावरती वाचत असते आणि त्याच वेळेला अनेक चांगल्या लोकांची पुस्तकं सुद्धा येत असतात, तर तुला ह्या दोन्हीमध्ये काय फरक दिसतो? कारण मी हा प्रश्न ह्या ठिकाणी मुद्दाम ताईला विचारते, कारण लोकांच्या मनात बरेचसे प्रश्न असतात. कारण तुम्ही सोशल मीडियावरती असता, तुम्ही काय वेळ घालवत असता किंवा खरंच तुम्ही तिथे काय करता, हा अनेक लोकांना प्रश्न पडलेला असतो. आता आपण लिहिणारे जर असू तर आपल्या वाचनाच्या फील्डमध्ये लिहिणाऱ्या व्यक्तीच येत असतात, म्हणजे आपल्या डोळ्यांखालून तेच जात असतं जे आपण एखादं चांगलं पुस्तक घेतलं तर होऊ शकेल. तर तू जेव्हा सोशल मीडियाकडे पाहतेस तेव्हा तुला काय फरक जाणवतो ह्या सगळ्यांमध्ये? जे सोशल मीडियावरती लिहितात त्या गोष्टीकडे तू कसं पाहतेस? अर्थात गांभीर्याने पाहते. मी ज्या लोकांना वाचते, ज्या तुझ्या मुली आहेस, ज्या लोकांना मी वाचते, वैभव जोशी असू दे किंवा वैभव देशमुख, सतीश होता, सुधीर आहे, खूप चांगली चांगली माणसं आहेत जी कवितेच्या ग्रंथामध्ये लिहित आहेत. खूप चांगले चांगले गद्य लिहिणारी लोक आहेत. घडणाऱ्या करंट घटना
किंवा जुन्या काही ऐतिहासिक संदर्भ असलेल्या त्या विषयांवर लिहिणारी खूप मोठी मोठी नावं ही सोशल मीडियावर आहेत. अर्थातच मी त्यांना वाचते. काय असतं की एक मी माझ्याबद्दल सांगू शकेन. मी सोशल मीडियावर जेव्हा मला दोन कामातून म्हणजे एका कामातून दुसऱ्या कामामध्ये जायचं आहे आणि मला ब्रेक घ्यायचा आहे, तेव्हा मी कुठेतरी त्या ब्रेकमधून मी ते शिकते. म्हणजे थोडक्यात मी फट शोधते आणि त्या फटीतून सोशल मीडिया एक व्हर्च्युअल राऊंड मारून यायचा. काही चांगलं असेल तर पटकन वाचून घ्यायचं किंवा सेव्ह करून ठेवायचं, जेव्हा वाचायला मिळेल तेव्हा वाचेल म्हणून. पण जेव्हा पुस्तक हातामध्ये येतं तेव्हा तुम्ही एका वेगळ्या जगात प्रवेश करता. तुम्ही त्या पुस्तकातली जी पात्र आहेत, ज्या घटना आहेत त्याचा भाग होता. मग अगदी तुम्ही ते बसून वाचताय, तुम्ही ते लोळत वाचताय, तुम्ही प्रवासात वाचताय, तुम्ही ते कुठेही वाचू शकता. पण एक आहे की पुस्तकं तुम्हाला कधीही एकटं करत नाहीत. पुस्तकं तुम्हाला सोबत करतात. मी सोशल मीडियाबद्दल सोशल मीडियावरच्या पोस्ट अतिशय गांभीर्याने जरी वाचत असते तरी पुस्तकांबद्दल माझ्या मनात प्रचंड आदर आहे. पुस्तक ही वरवर वाचण्याची गोष्ट नाही. ती ज्या पद्धतीने आपण स्क्रोल करतो, ज्या पद्धतीने हे गेलं ते गेलं ते गेलं, अरे ते वर गेलं का चला काही गेलं, हे ज्या पद्धतीने आपण मोबाईल हाताळतो किंवा सोशल मीडिया हाताळतो, पुस्तकं तुम्ही त्या पद्धतीने नाही हाताळू शकत. ती जिनियस आहेत, आता जिनियसही आहे, पण त्याबद्दल वेगळा आदर आहे. त्याकडेही मी गांभीर्यानेच बघते. पण हे मी बरोबर टाईमपास म्हणूनही सोशल मीडियाकडे जाईल, मी पुस्तकांकडे टाईमपास म्हणून नाही बघू शकत. हा मेन फरक आहे त्या दोनमधला जो मला जाणवतो. आणि ताईच्याच उत्तराला जोडून मी सांगेन की आपलं जे माय पब्लिकेशन ही प्रकाशन संस्था आहे, वर्षभरात आपल्या या प्रकाशन संस्थेकडून आतापर्यंत 9 पुस्तकं आलेली आहेत आणि त्यातली एक छान गोष्ट म्हणजे ही 9 पुस्तकं कथा, कादंबरी, बालसाहित्य, ललित, गझल संग्रह आणि चरित्रगाथा अशा या सगळ्या साहित्य प्रकारातली आहेत. आणि ही सगळी माणसं सोशल मीडियावरतीही सातत्याने लिहित असतात. त्यामुळे ताई जसं म्हणते की सोशल मीडियासुद्धा आज आपला आवाज व्यक्त करण्यासाठी किंवा त्वरित मला आत्ता जे काही वाटतंय ते मला जर लोकांना सांगायचं असेल तर हे फार प्रभावी माध्यम आहे. पुस्तकं तर आहेतच, ती चिरकालीन आहेत, पण सोशल मीडिया आता कारण ताई 16 वर्षापासून जर सोशल माध्यमावरती असेल आणि आम्ही सुद्धा असेल तर आमचा थोडासा बघण्याचा थोडासा कल वेगळा असू शकतो. कारण आमच्या फील्डमध्ये थोड्याशा गमतीशीर गोष्टी पण असतात किंवा काहीतरी आजूबाजूला वाईट घडणाऱ्या गोष्टी असतात, त्या सुद्धा आपल्या फील्डवरती येतात. पण त्यातून काय वेचायचं आणि काय बाजूला सारायचं ही सुद्धा आपल्या हातात आहे. आपण जसं त्या माध्यमाचा वापर करू तसं त्या माध्यमाचा आपल्याला वापर करून घेता येऊ शकतो. आता जवळपास 1-1.5 तास झाला आपण कविता, गझल आणि ताईला थोडेफार प्रश्न विचारत हा कार्यक्रम फुलवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळ्यांनी फार मन लावून शांतपणे दाद देत, भलेही खूप काय म्हणतो दाद देण्याची जी खूप टाळ्या वाजवणं किंवा खूप तसं काही नसलं तरी तुझा गझलेचा सूरच असा आहे की त्यांची जी दाद होती ती त्यांच्या स्मितहास्यावरून, त्यांच्या शांत चेहऱ्यावरून आपल्या दोघींपर्यंत पोहोचत होती. ही आजच्या कार्यक्रमाची जमेची बाजू आहे. आपण ह्या कार्यक्रमाचा शेवट ताईच्या एका गझलेने करतोय. ताई नक्कीच. मला आता असं वाटतं की जे मी आईसाठी लिहिलं होतं ते आता सादर करावं. मला फार नाही लिहिता आलं आईसाठी, पुढे मागे लिहिली, पण एक जी गझल जी आई गेल्यानंतर लिहिली आणि ज्यात फक्त आई आहे ती गझल बघा तुम्हाला आवडते का की काय काय समजावून घेऊन तुम्हीच घ्या समजून मला, काय काय समजावून घेऊन तुम्हीच घ्या समजून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला, एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला, तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते, तीच ऊन होऊन बिलगते तीच सावली पांघरते, तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला, तीच आताशा रोज भेटते पाऊस पाण्यातून मला, ती नाही हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी. हा संदर्भ तिच्या खोलीचा आहे. ती नाही
हे माहीत असते म्हणून लावते कुलूप मी, एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला. एक हाक मग ऐकू येते कशी काय आतून मला. संकटावरी पाय रोवणी उभी राहिल्यावर कळले. संकटावरी पाय रोवणी उभी राहिल्यावर कळले, तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला. तूच घडवले आहे आई तुझ्याच साच्यातून मला. आणि यातला शेवटचा शेर होता की जशीच्या तशी आठवते, जशीच्या तशी आठवते, पण असे वाटते कधी कधी झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला. झलक जराशी तुझी दिसावी आता माझ्यातून मला. काय काय समजावून घेऊ तुम्ही सगळ्या समजून मला. एका दिवसासाठी माझी आई द्या आणून मला. आज हा ऋतू सातवा अधिक देखणा आणि बहारदार करण्यासाठी ज्या लोकांचे इथे हातभार लागले, माझ्या घरी नेपथ्यापासून लाईट आणि आलेले सगळे प्रेक्षक सगळ्यांचे आम्हा दोघीकडून खूप खूप आभार. धन्यवाद. मला पुण्याला जायचं आहे बाबा. स्वातीत आहे का? स्वातीत आहे. कुठली त्या दिवशी ऐकू केस विजय ऐकू का? बरं, बेळगावची एक कविता आहे ती ऐकवते. आता बेळगावातल्याच लोकांना बेळगावची काय ओळख करून देणार, आणि ताईला तर बेळगाव माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे, पण आपल्या मुळांविषयी आपल्या गावाविषयी आपल्याला थोडं अधिक प्रेम असतं. आणि एकदा असंच एक कुठल्या तरी कवितेच्याच ग्रुपवरती कुठला तरी उपक्रम सुरू होता आणि त्यांनी वृत्त दिलं होतं. मी असं कधी करत नाही, कुठलाही वृत्त आताशी घेऊन किंवा ठरवून कविता लिहित नाही, पण बघूया म्हटलं जमतंय का. तर ही ठरवून लिहिलेली कविता आहे. ती कविता बेळगाव. ताई माझ्या कवितेतलं बेळगाव. एक देखणे गाव नांदते दक्षिण सीमेवरी. एक देखणे गाव नांदते दक्षिण सीमेवरी, महाराष्ट्राची नाड गुंतते मार्कंडेयातील. एक देखणे गाव नांदते दक्षिण सीमेवरी, महाराष्ट्राची नाड गुंतते मार्कंडेयातील. मुघल मराठे चालुक्यांसह खिलजी ही भाळले. मुघल मराठे चालुक्यांसह खिलजी ही भाळले, बेळगावच्या मातीने इतिहासा सांभाळले. कुंद हवेच्या दुलईमध्ये लपेटलेले धुके. कुंद हवेच्या दुलईमध्ये लपेटलेले धुके, चिंचोळ्या 18 कल्ल्यांचे रस्तेही बोलके. दक्षिण काशी कपिलेशाचे तीर्थ जिथे पाझरे. दक्षिण काशी कपिलेशाचे तीर्थ जिथे पाझरे, चर्च मशिदी बस्तीन संगे उभी कैक मंदिरे. वेणुग्राम हे नाम पुरातन. वेणुग्राम हे नाव पुरातन, इथे बांबूची वने. भूतकाळातच रमती इथली लोण्यागत मौमने. वेणुग्राम हे नाव पुरातन, इथे बांबूची वने. भूतकाळातच रमती इथली लोण्यागत मौमने. बेलगाम हे शहर जरीही निवांत इथली घरे. बेलगाम हे शहर जरीही निवांत इथली घरे, कौलारू वाड्यांच्या आतून संथपणा पाझरे. छावणीतला सैनिक घडतो भारताप्रती इथे. छावणीतला सैनिक घडतो भारताप्रती इथे,
यंत्रतंत्र अनवस्त्रकला सौख्यात जणू नांदते. दक्षिणेतली विद्यानगरी लौकिक मोठा किती. दक्षिणेतली विद्यानगरी लौकिक मोठा किती. ग्रंथदालने शतकांपासून दिमा खात गिरविती. इथे गुणांची पूजा होते. इथे गुणांची पूजा होते अनंत हाती कला. इथे गुणांची पूजा होते अनंत हाती कला. चित्रशिल्प संगीत कलेचा वारसाच लाभला. परंपरेची झूल पांघरून जो तो जगतो असा. परंपरेची झूल पांघरून जो तो जगतो असा. अभिमानी हातातून त्यांच्या संस्कारांचा वसा. आणि शेवटची शार्वरी अशा की वरवर दिसते शांत संयमी. वरवर दिसते शांत संयमी सुंदर अन गोजिरे. वरवर दिसते शांत संयमी सुंदर अन गोजिरे. आतून केवळ भळभळणारा अश्वत्थामा उरे. तुला माहीत असेल की नाही माहीत नाही, अश्वत्थाम्याचं मंदिर बेळगावात आहे. आणि असं म्हणतात की दोनच ठिकाणी ही मंदिरे आहेत. एक कुठेतरी काश्मीरमध्ये आहे आणि बेळगावमध्ये आहे. आणि त्याहूनही गंमत अशी की दोन्हीकडचे प्रश्न अनुत्तरित आहेत. तोच हा अश्वत्थामा. बरोबर दिसते शांत संयमी सुंदर अन गोजिरे. आतून केवळ भळभळणारा अश्वत्थामा उरे. जखम मराठीची भाळावर मिरवत असते तरी. जखम मराठीची भाळावर मिरवत असते तरी. एक देखणे गाव नांदते दक्षिण सीमेवरी. एक देखणे गाव नांदते दक्षिण सीमेवरी. इतकी अप्रतिम कविता आहे. तुझी कविता किंवा गजल. गजलची कविता आता हरकत नाही, मोबाईल आहे की बघा की अंकुरू बघतोय थर माझा. अंकुरू बघतोय थर माझा. मी जुनी नवखा बहर माझा. मी जुनी नवखा बहर माझा. जर नको तर सोड हा रस्ता. जर नको तर सोड हा रस्ता. जर हवा तर हात धर माझा. जर नको तर सोड हा रस्ता. जर हवा तर हात धर माझा. रात्र माझी ऐकते आहे. रात्र माझी ऐकते आहे. बोल का अंधार कर माझा. बोल का अंधार कर माझा. आणि गजल बघा की कवळसा कधीचा मागे पडला आहे. मी अंधाराचा हात पकडला आहे. कवळसा कधीचा मागे पडला आहे. मी अंधाराचा हात पकडला आहे. काठावर येऊन परतून गेल्या लाटा. काठावर येऊन परतून गेल्या लाटा. हा प्रसंग आता इथेच घडला आहे. हा प्रसंग आता इथेच घडला आहे. मी काय लिहावे माझ्या आवेगावर. मी काय लिहावे माझ्या आवेगावर. थांबल्या सरी पाऊस उघडला आहे. मी काय लिहावे माझ्या आवेगावर. थांबल्या सरी पाऊस उघडला आहे. का उगाच माझ्यावरती राग तुझा हा. का उगाच माझ्यावरती राग तुझा हा. की जीव तुझा माझ्यावर जडला आहे. का उगाच माझ्यावरती राग तुझा हा. की जीव तुझा माझ्यावर जडला आहे. मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला. मी स्पर्श जोडते रोज तुझ्या स्पर्शाला. मी तुझा हात हातात पकडला आहे. मी तुझा हात हातात पकडला आहे. आणि शेवटचा शेर असा होता की मी जीव लावण्या केवळ जन्मा आले. मी जीव लावण्या केवळ जन्मा आले. हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे. हा जन्म तुझ्यासाठीच निवडला आहे. कवळसा कधीचा मागे पडला आहे. मी अंधाराचा हात पकडला आहे. धन्यवाद. हा सगळा प्रपंच ज्याच्यासाठी
तो सप्तशृंगीला मदत व्हावी या हेतूने होता. मागच्या 2 दिवसात खूप सारं तेल आणि खूप सारी आर्थिक मदत कमी जास्त असं म्हणेन येणाऱ्या काळात वाढावी अशी इच्छा जी सप्तशृंगीला आम्ही देणार आहोत. त्यासाठी इथे बसलेल्या प्रत्येकाला इथे जो स्टॉल आहे त्या स्टॉलमध्ये पुस्तकं आहेत, ती तुम्ही पुस्तकं मदत घेऊ शकता. सप्तशृंगीला आपण अजूनही मदत करू शकतो. त्यांचे QR आदित्य सोडून सगळे तिकडे आहेत, ते तुम्हाला मदत करतील. ज्या लोकांनी मदत केली आहे त्याला बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की आमचं नाव घ्यायचं नाही, म्हणून आता कुणाचं द्यावं कुणाचं नाही या संघातून अडकतात. त्या सगळ्यांना नाही, मी अजून एक विनंती करेन की मला त्या ज्या रिसीट असतात ना त्या मी कंपल्सरी करते. अरे देवा, हे मला माहिती तुमचा मुद्दा होता की आपल्यातल्या ज्यांनी डोनेशन दिले त्यांची रिसीट साथीकडे आहे ऑलरेडी. तर तुम्ही जाताना तुमच्या नावाची रिसीट घेऊन जा. पण पुन्हा एकदा थँक्यू सो मच. तुमच्या कॉन्ट्रिब्युशन्समुळे आपण थँक्यू सो मच. सप्तशृंगीला एक मदत करू शकतो. आणि अजून एक मला वाटतं खूप सुंदर गोड हे आपण म्हणतात आणि मला देतो की म्हणजे 2014 मधलं माईंचं भाषण मित्रांनी पाठवलं आणि त्याच्या थँक्यू सो मच. मी अशी आई गोळा करते कुठून हे सरप्राईज आहे माझ्यासाठी. खूप थँक्यू. थँक्यू दादा. त्याची आठवण आणि आपण काम विविधांचे नीरजा विश्वस्वधर्म सुदेवा सो देवा शील तो तेरा काढी